नांदेड उत्तरचे माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा वेंकटराव पाटील बोलेगावकर साहेबांचा अध्यक्ष बाळासाहेबांचा आज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हजारो पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे। आंबेडकर चळवळीतले एक तरुण सहकारी रोहन कांबळे यांनी आज दुपारी त्यांच्या शेकडो सहकार्याच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आजही या ठिकाणी हदगाव तालुक्यातले अनेक पदाधिकारी काँग्रेस, MIM, वंचित या सगळ्याचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। अर्धापूर तालुक्यातले आमचे तरुण सहकारी विलास कल्याणकर यांच्या नेतृत्वात अनेक तरुण सहकार्यांनी प्रवेश केलेला आहे। मी त्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो। त्याचबरोबर आज काही प्रदेशाच्या अध्यक्षांनी नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत। त्यामध्ये नांदेड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णे यांना शहर जिल्हाध्यक्ष केलेलं आहे। आमचे तरुण सहकारी माधवभाऊ पावडे यांना कोषाध्यक्ष केलेलं आहे। त्याबरोबर शिवराज पाटील होटाळकर यांना नांदेड दक्षिणचा अध्यक्ष, मिनलताई खदगावकर यांना प्रदेशावर उपाध्यक्ष आणि दक्षिणचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांना प्रदेशवर सरचिटणीस, त्याबरोबर आमचे माजी नगरसेवक साबेर चाऊस यांना वरिष्ठ उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या नियुक्त्या प्रदेशने दिलेल्या आहेत। त्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो। अजिबात कुठे नाराजी नाहीये। पक्ष मोठा होत असताना थोडंफार असं ऐकण्यामध्ये येते, कोणाची नाराजी नाही। आम्ही सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेतलेला, तर त्याच्यावर त्यांची बोललेलं सोयीचं राहील, परंतु माझी त्यांची चर्चा झाली आणि सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही आणि शिवसेनेच्या आमदारांनी प्राधिकरणासोबत आग्रही भूमिका धरली। नांदेडचं प्राधिकरण झालं पाहिजे, खासदार अशोक चव्हाण असं माहिती की डीपी प्लॅन झाला पाहिजे, प्राधिकरण करायची नव्हतं, त्यांची संदिग्ध भूमिका या पाहायला मिळते। कोण काय म्हणते मला माहिती नाही, परंतु माझी भूमिका वैयक्तिक नांदेड शहराचा विकास जर करायचा असेल, नांदेडमध्ये भाजी विक्रेत्याला असेल, नांदेडमध्ये पार्किंगवाल्याला असेल, नांदेडमध्ये छोट्या व्यावसायिकाला असेल, जर त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची असेल त्यांच्या व्यवसायासाठी आणि शहराचा विकास करायचा असेल तर प्राधिकरणाची आवश्यकता आहे। काही मंडळींना शहरातल्या मोक्याच्या जागा विकून त्या ठिकाणी त्यांना ते प्राधिकरणाला विरोध करायचा आहे। प्राधिकरण झालं पाहिजे ही भूमिका माझी आणि माझ्या पक्षाची म्हणजे जिल्ह्याच्या पक्षाची आहे। माझ्याकडे 328 लोकांची माहिती मिळाली होती, त्या आधारावर मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला। त्या संदर्भात काल मी कन्नार लोह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्याही तालुक्यामध्ये 19 शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या आणि 16 तक्रारीमध्ये तथ्य आढळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये कंपनीच्या लोकांनी त्यांना परत बियाणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु केवळ बियाणे देऊन चालणार नाही, तर त्या शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि त्यांना पेरणीला लागणार अनुदान दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी माझी आहे। हे बघा, अर्धापूर तालुक्यामध्ये गेल्याच महिन्यामध्ये आत्माराम पाटील कपाटे यांचा प्रवेश घेऊन त्यांना तालुका अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आणि ते एक युवा उन्मूत नेतृत्व असल्यामुळं आणि त्यांच्या विलासराव आपले पिंपळगावचे आहे, आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिकेच्या अनुषंगाने हा प्रवेश झालेला आहे। आदरणीय अजितदादाच्या विचारावर आणि चिखलीकर साहेबांच्या विश्वास ठेवून आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलेला आहे। आगामी काळामध्ये सारी सोयी नेमका पार पडत आहे, त्यामुळे कशी तयारी चालू आहे? सध्या तर आमची सभासद नोंदणीवर भर चालू आहे। सभासद नोंदणी झाल्यानंतर काही दिवसामध्ये आमच्या आता साहेब वेळ देतील, आमचे जिल्हाध्यक्ष वेळ देतील, त्यावेळेस आमचा शाखा ओपनिंगचाही कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पक्ष बांधणी आहे, पक्ष संघटक तुम्ही आता या प्रवेशातून बघितलं असेल की पक्ष संघटक अर्धापूरमध्ये किती पटीने वाढत आहे। आज कोणत्या पक्षातील कार्यक्रम? आज भाजप, काँग्रेस आणि आमची जुनी राष्ट्रवादी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आमचे अर्धापूर तालुक्यातील आमचे माजी तालुका अध्यक्ष शशी पाटील क्षीरसागर, चंद्रकांत पाटील टेकाळे आणि माजी पंचायत समितीचे सभापती बाबूरावजी हेंद्रे, शहराध्यक्ष आमचे साबेरभाई या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व धडाडीचं ज्यांचं योगदान आहे तालुक्यामध्ये असे विलास कल्याणकर, भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख जगनराव कल्याणकर आणि भारतीय जनता पार्टीचे जे माजी विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष होते महेश राजेगोरे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आज चिखलीकर साहेबांनी जिल्हाध्यक्ष रावणगावकर साहेबांनी त्यांना पक्षामध्ये अधिकृत प्रवेश दिला। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानेच आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे असंख्य तरुणांची येण्याची म्हणजे चढाओढ चालू आहे आणि त्याचा हा पहिला भाग आहे। गेल्या महिन्यातच माझा पक्षप्रवेश झाला तेव्हा असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला। एक महिना जात नाही तोच विलास कल्याणकर, जगन कल्याणकर आणि महेश राजेगोरे यांच्यासह आज असंख्य शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला। अजून हा ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। अजून तालुक्यातील भाजप असेल, काँग्रेस असेल आणि तुतारीची राष्ट्रवादी काँग्रेस असेल याच्यातून असंख्य कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि आगामी काळामध्ये आपण बघालच असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल। आमचे आदरणीय चिखलीकर साहेब व आमच्या इथले दादा शशी पाटील, आमचे मोठे बंधू आत्माराम कपाटे यांच्या सगळ्याच्या विश्वासावर आणि यांच्या नेतृत्वावर सगळ्या त्याच्यावरून आम्ही सगळे युवकांनी मिळून पक्षप्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून आमच्या संपर्कामध्ये अजून खूप मोठी अजून फळी बी आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून पक्षप्रवेश होण्याची अजून खूप शक्यता पण आहे। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हदगाव तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करत असतो आणि त्याच कामाचं फलित म्हणून का होईना आज शेकडो कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला भगिनींनी आणि सर्वच जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी साहेबांवर विश्वास ठेवून आमच्याही नेतृत्वांना मान देऊन या लोकांनी आज खूप मोठा प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। दादा, आजच्या सभेमध्ये कोणकोण पक्ष प्रवेश तालुक्यातले प्रहार आहे ज्यासोबत इतर पक्षात आजच्या या ठिकाणी आलेल्या लोकांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आहेत, वंचितचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, जवळपास सर्वच पक्षाचे थोडेफार BJPचेही कार्यकर्ते आहेत। जवळपास सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आज MIMचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत तर या ठिकाणी प्रवेश त्यांनी घेतलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आमचे वरिष्ठ नेते जे काही आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून निवडणुकीसाठी आम्ही उद्याही निवडणूक लागली तर सज्ज आहोत आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर करता कोणाला आमच्यासोबत युती करायची नसेल तर त्याच्यासाठी स्वतःच्या स्वबळावर सुद्धा राष्ट्रवादी या ठिकाणी हदगाव तालुक्यात सर्व ठिकाणी लढण्यास तयार आहे।